पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। अमरचंद म्हात्रे उपोषणास तात्पुरती स्थगिती। पेन तालुक्यातील खारेपाट विभाग या विभागामध्ये अनेक वर्षापासून पाण्याच्या समस्येसाठी लोक उपोषण करते अमरचंद बळीराम म्हात्रे यांनी आज या 4थ्या दिवशी उपोषणास स्थगिती दिली आहे। शासनापर्यंत त्यांच्या मागण्या पोहोचल्या आहेत व त्या 15 ते 20 दिवसांमध्ये परिपूर्ण करण्याचा आश्वासित पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांनी शेफाली देशमुख यांनी दिलं आहे। या उपोषणादरम्यान जिल्हा परिषदेचे सदस्य हरिओम शेठ तसेच पंचायत समितीचे सदस्य विवेक म्हात्रे यांनी या संपूर्ण भागाची पाहणी करून व्यवस्थितपणे पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे व त्याकरता आम्ही सुद्धा पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर असणार आहोत। या आपल्या भागाला सुरळीतपणे पाणी मिळाला पाहिजे यासाठी आम्ही पण प्रयत्न जोराने करणार आहोत असं आश्वासन सुद्धा दिलं। उपोषणकर्ते अमरचंद बळीराम म्हात्रे यांनी या सर्वांच्या गोष्टीचा व गावकऱ्यांचा विचार घेऊन या उपोषण तात्पुरता स्थगित केला, परंतु जर का आमच्या मागण्या परिपूर्ण केल्या नाही तर परत 15 ते 20 दिवसानंतर मी उपोषणास बसणार व ते उपोषण माझं भयंकर असणार असा इशारा सुद्धा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे। मी ऐकलं की 40 वर्ष ते टाकल्यापासून की कुठे निवडत्या हॉस्पिटलच्या समोर आणखीन काय आकडे असतील ते माहीत नाही, तर ती दुरुस्त झाली पाहिजे। शिर्कीकडे त्या स्मशानाच्या जवळपास 1.5 किलोमीटरचा भाग आहे, तो एक निकृष्ट दर्जाचा आहे। या 2 जर दुरुस्त्या झाल्या तर आमच्या लोकांना पाणी मिळेल। आज पाणी न मिळण्याचं खरं कारण असं आहे की त्या पाईपाचा तुम्हाला प्रेशर देता येत नाही। तुमच्याकडे पाणी नाही हे नाही आहे, तुम्ही किती सांगा की आमच्याकडे पाणी नाही। आमच्याकडे आकडे आहेत की त्या आकड्यांमध्ये पाणी 3 पट आहे, आम्हाला आवश्यक आहे ना, त्याच्या 3 पट पाणी तुमच्याकडे आहे, पण तुम्ही ते सोडू शकत नाहीत का? तर तुमच्या लाईनी फुटत आहेत। ही महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामधली की त्या लाईन सगळ्या दुरुस्त झाल्या पाहिजेत, निकृष्ट काम रद्द होऊन नव्याने टाकलं गेलं पाहिजे। या गोष्टी जर करणार असाल तर तुम्ही हा पाणी प्रश्न सोडू शकता। लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे, महत्वाचं आहे। दुसरा भाग काल काय मॅडम लाईनीचा पण काल मॅडम आल्या होत्या। मॅडम डेप्युटी इंजिनियर आहे, आमच्यासारखा एखादा अनाडी माणूस बोलला आता ह्या लाईन निकृष्ट दर्जाचे आहे तर त्याला किंमत नाही, पण डेप्युटी मॅनेजर काल मॅडम स्वतः बोलल्या की MGPने टाकलेली लाईन ही निकृष्ट दर्जाची आहे। म्हणणं आहे की पेपरवर आलं पाहिजे, या गोष्टी पेपरवर आल्या पाहिजे। आता तुम्ही तोंडी बोललात ते विषय तिथे संपून जातो। तो जर तुम्ही कागदावर म्हटलं की या टेस्ट केल्या पाहिजे, याची लॅब टेस्ट झाली पाहिजे, काय झालं पाहिजे, तर तो कागदावर आला तर ते दुरुस्त होतं। जे उपोषणाला बसले आज आजचा 4था दिवस त्यांच्या मागण्या होत्या नेमक्या कोणत्या होत्या, तुम्ही कोणत्या पूर्ण केल्या? आता आज जे उपोषण चालू होतं 25 तारखेपासून ते आजपर्यंत 28 तारखेपर्यंत, त्या अनुषंगाने त्यांच्या काही मागण्या होत्या की शेवटच्या टोकापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोचलं पाहिजे। आता त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणी केली। आमचे लेबर होते, मी स्वतः गेली, मी इवन काल काकांनाही उपोषणाच्या माध्यमाच्या वेळेलाही घेऊन गेले होते, त्यांनीही पाहिलं काही ठिकाणी लूपहोल्स आहेत, म्हणजे पाणी सुरुवातीच्या घरांना येत आहे परंतु काही लोक मोटर लावतात किंवा त्यांनी तलावात पाणी सोडल्यामुळे अखंड नळ तलावात तेवढ्या वेळापुरतं ओपन राहतो। त्या अनुषंगाने काही शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचत नाही, तर त्या ह्याच्यामध्ये समाज प्रबोधन होणंही गरजेचं आहे। प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रत्येक नागरिकाने टंचाईच्या कालावधीमध्ये जपून पाणी वापरलं आणि आपलं पाणी भरून झाल्यानंतर सुरुवातीच्या घराने जर बंद केलं त्यानंतर ते शेवटच्या टोकापर्यंत पोचू शकतं असं मी सगळ्यांना जाहीर निवेदन करते आहे, जेणेकरून पाणी पुरवठा करणं सुरळीतपणे शक्य होईल। काकांच्या ज्या मागण्या आहेत, काही लाईन वगैरेच्या बाबतीत आहेत, MGPच्या किंवा काही शेवटच्या टोकापर्यंत जिल्हा परिषदच्या माध्यमातून अजून पाणी पोचलेलं नाही आहे, त्या ठिकाणी आम्ही काम करू आणि शेवटच्या टोकापर्यंत आम्ही कसं पाणी पोचू 15 ते 20 दिवस आम्हाला मिळालेले आहेत, त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देऊ। हे उपोषण त्यांना पुन्हा बसायला लागणार नाही असं मी तुम्हाला सांगते। प्रथम मी सगळ्यांचे आभार मानतो मॅडम, सगळ्यांचे साहेब सगळ्यांचे आभार मानतो, कारण बरीचशी आंदोलनं झाली आम्ही पाहिलीत। आज जो उपोषणाचा द्वारे आंदोलन चालू होतं अतिशय चांगल्या प्रकारे, कोणीही गडबड गोंधळ न करता सुंदर प्रकारे ह्याला स्थगिती मिळत आहे। थोड्या दिवसाकरता का होईना, साधारण 20 दिवसाकरता पाणी ह्या प्रश्नावर पूर्ण खारेपाट विभागाचा प्रश्न होता, तो ह्या प्रश्नासाठी मी
ह्या आंदोलनाला बसलो होतो तर काही अंशी बऱ्यापैकी मी प्रत्यक्ष जाऊन पाहिलं काही ठिकाणी की पाणी व्यवस्थित सोडतायत. पाणी व्यवस्थित सगळ्याच भागामध्ये नाही गेलो की लगेच ते होणार नाहीत. तर मला ज्या ठिकाणी त्यांनी नेऊन दाखवलं पाणी चांगल्या प्रकारे फोर्समध्ये होतं. तर अशाच प्रकारे सगळीकडे ते पाणी सगळ्यांना सुरुवातीपासून खारेपाट विभागामध्ये सुरुवातीपासूनच्या घरापासून ते शेवटच्या घरापर्यंत व्यवस्थित पाणी मिळावं. त्यासाठी काही त्रुटी पण आहेत. तर शेफाली मॅडमनी सांगितलं की अशा त्रुटी आहेत आणि ते आम्ही पाहिले आहे आणि समाजाने पण पाहिलं आहे. त्याकरता आपण त्यांना 15 ते 20 दिवस दिलेले आहेत. तर हे थोड्या दिवसाकरता स्थगित आहे आणि जर का आम्हाला कृती दिसली नाही, हालचाल दिसली नाही, तर आमचं हे आंदोलन अतिशय व्यापक स्वरूपाचं असेल आणि हे सगळी जमलेले आहेत ना, ही सगळी जनता हे मला साथ देतील. काय तुमचं म्हणणं आहे? नक्कीच. बस एवढंच बोलून मी ते थांबतो. मान्य झाल्या म्हणजे मागण्या मान्य झाल्या. ज्या कारणासाठी मी बसलो होतो ती मागणी मात्र मान्य झालेली आहे. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.